इचलकरंजी मनपा प्रशासनाचा सावळा गोंधळ. पिण्याचे पाणी 3 तास गटारीत. इचलकरंजी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील हलगर्जीपणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावली सोसायटीतील रहिवासी पंकज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 7 वाजता पाणीपुरवठा सुरू झाला आणि तब्बल 10 वाजेपर्यंत म्हणजे 3 तास पाणी वाहत राहिले. दररोज साधारण 1 ते 1.5 तासच पाणीपुरवठा होत असताना 3 तास पाणी गटारीतून वाहत होते. विशेष म्हणजे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती स्थानिक कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांना देखील नव्हती. नागरिकांनी संपर्क साधल्यावर त्यांनी उलट उत्तर दिलं की पाणी तर सकाळी येणार आहे. एकीकडे शहरातील अनेक भागामध्ये पाण्यासाठी नागरिकांना 5 ते 7 दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. टँकर लावावे लागत आहेत. तर दुसरीकडे इतक्या महत्त्वाच्या स्तोत्राचा असा उघड अपव्यय होत असल्याने महापालिकेचा ढिसाळ नियोजनाचे गंभीर उदाहरण समोर आले आहे. आयुक्तांनी कित्येक वेळा यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत असल्या तरी विशेष काही फरक पडताना दिसत नाही. नागरिकांमध्ये संतापाची भावना असून पाणीपुरवठा विभागाने याची गंभीर दखल घेऊन जबाबदारावर योग्य ती कारवाई करावी व अशा घटना पुन्हा होणार नाही याची हमी द्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.